नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना ग्रुप डी ची एक्झाम 2024 मध्ये द्यायची आहे. ठीक आहे. आता जी एक्झाम ग्रुप डी ची सुरू आहे ही 2024 ची एक्झाम आहे. काही कारणास्तव किंवा ज्या काही कोर्ट केस झालेल्या होत्या, ITI आणि 10th लेव्हलमध्ये जे काही भांडण झालेलं होतं, ठीक आहे. ह्या ज्या स्टुडंटचे जे काही भांडण आहे याच्यामुळे ही एक्झाम लांबली होती तुमची, तर ती आतापर्यंत ती होतच आहे. तर 2025च्या ज्या वॅकन्सीज पेंडिंग होत्या त्या आलेल्या आहेत डिसेंबरमध्ये. ठीक आहे. 2025 डिसेंबरमध्ये ग्रुप डी ची न्यू वॅकन्सी आली जिची एक्झाम आहे 26 मध्ये. ठीक आहे. सो वॅकन्सी तर आलेली होती डिसेंबरमध्येच, पण त्याचे ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी फी आहे किंवा कधी ही डेट आहे हे सगळं आज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. तुमची फी किती असणार आहे, तुमचं एज किती असायला पाहिजे, ऑनलाईन अप्लाय करायचा ऑनलाईन तुम्ही जे ऍप्लिकेशन करणार आहात त्याची डेट किती आहे, किती तुम्हाला टाइम लिमिट मिळत आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी, सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो ग्रुप डी चा फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे. कधीपासून तर 31 पासून, 31/1/2026 म्हणजे 31 जानेवारी पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ते 2 मार्च 2026 पर्यंतचा तुमचा कालावधी आहे. जवळपास 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनला मिळतो. तुम्हाला जेव्हा फी पेमेंट करायची आहे तर ते तुम्ही 4 तारखेपर्यंत करू शकता. 4 मार्च 2026 पर्यंत तुम्ही फी भरू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असतील आपल्या फॉर्म मध्ये तर ते तुम्ही 5 तारखेला करू शकतात. ठीक आहे. 5/3/2026 करेक्शन करायचंच आहे अशी गरज नाही पडली पाहिजे है ना. करेक्शन करावं लागेल अशी गरज नाही पडली पाहिजे, कारण तुम्ही शांत चित्ताने तुमचा फॉर्म फिल करा. आणि यासाठी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे, अपलोड आहे व्हिडिओ. तुम्ही जाऊन एकदम शांत चित्ताने चेक करा. आपले जे डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते बघा, व्हेरीफाय करा. ठीक आहे. सेंट्रल लेवलचं तुम्हाला काय काय लागणार आहे इथे, ठीक आहे, ते सगळं बघा. तुमचं कास्ट सर्टिफिकेट पण तुम्हाला सेंट्रल लेवलचं लागतं, ते तुमच्याकडे आहे का, नसेल तर ते काढून घ्या लवकरात लवकर, कारण 1 महिना कालावधी आहे फॉर्म फिल साठी. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर जाऊया आपण पुढे. तर आता आपण बघणार आहोत टोटल वॅकन्सी डिटेल. ठीक आहे. आता बघा टोटल वॅकन्सी किती आलेल्या आहे तुमच्या, 22,195. ठीक आहे. 22,000 पदं आलेली आहेत. बघा आपल्याला एकच जागा पाहिजे, एकच पद पाहिजे आहे. ठीक आहे. 22,195 वॅकन्सी आहे. पण तुम्ही जर चांगला अभ्यास कराल, तुमची मेहनत तेवढी असेल, तुमचं प्रिपरेशन चांगलं असेल तर तुम्ही याच्यातली एक जागा नक्की मिळवणार आहे. तर किती वॅकन्सी आहे त्याच्यापेक्षा माझं स्वप्न किती मोठं आहे आणि त्याच्यासाठी मी किती मेहनत करतो आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. बघा एज किती पाहिजे, 18 ते 33 पर्यंत, म्हणजे मिनिमम तुम्ही 18 वर्षाचे हवे. कधीपर्यंत 33 वर्षाचे असेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता जनरल कॅटेगरीसाठी. हा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये आहात तर 18 ते 33 वर्षांमधील सगळे जे काही स्टुडंट आहे ते फॉर्म इथे भरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचा इनिशियल पे जो आहे, स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला 18,000 मिळणार आहे. ठीक आहे. व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक्स. ठीक आहे. लेवल 1 ची ही तुमची ग्रुप डी ची एक्झाम लेवल 1 ची एक्झाम असते. ठीक आहे. आता रिझर्वेशन फॉर SC ST OBC नॉन क्रिमिलेअर EWS हे जे सगळे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे हे सगळे आहेत ना, यांना एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. हे एज मी तुम्हाला एज लिमिट फक्त ओपन अँड जनरल कॅटेगरीसाठीच सांगितलेली आहे, पण बाकी इथे जे तुम्हाला नोट मध्ये दिलेले आहेत ना यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे. ओके. ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 33 वर्षाचे असेपर्यंतच फॉर्म भरू शकतात, पण तेच जर SC ST कॅटेगरी मधले कॅन्डिडेट असतील तर त्यांना आणखीन एज वाढवून देण्यात आलेलं आहे, हे तुम्हाला नोट मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला जायचं का पुढे, तर इथे लक्ष द्या आता एज वरती. ठीक आहे. आता बघा द लोअर अँड अप्पर एज लिमिट 18 ते 33 वर्ष असणार आहे. पण बाकी जे स्टुडंट आहे किंवा बाकी जे कॅन्डिडेट आहे, समजा आता जनरल कॅटेगरीचं आपण आत्ताच बोललेलो आहे. जनरल कॅटेगरीचं एज कधीपासून होणार आहे बघ, जर जर तुम्ही 2/1/93 चे असाल, तुमचा जन्म जर 93 सालाचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता जनरल कॅटेगरी वाले. जर तुम्ही ओबीसी नॉन क्रिमिनल मध्ये असाल तर तुमचा जन्म 90 चा असला तर तुम्ही जे बर्थ इयर 90 असेल तरी फॉर्म भरू शकतात. SC ST ला अजून रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 1988 च जरी तुम्ही असाल, म्हणजे बघा जास्त रिलॅक्सेशन भेटलं की नाही त्यांना, तरी तुम्ही काय करू शकतात, फॉर्म फिल करू शकतात. लक्षात येत आहे का. लोअर लिमिट इथे तुम्हाला दिले बघा, लोअर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ ऍज
1/1/2026 चं इथे मेन्शन त्यांनी केलेलं आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? सगळ्यांना समजलेलं आहे? चला जाऊया पुढे. तर इथे आपण बघणार आहोत एक्झामिनेशन ड्युरेशन अँड नंबर ऑफ क्वेश्चन फॉर सीबीटी आर इंडिकेट बिलो. ठीक आहे, आता तुमची एक्झाम कशी होणार आहे आणि तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट आहे आणि किती टाइमासाठी किती मार्कासाठी ते लक्ष द्यायचं आहे. बघा, एक्झाम ड्युरेशन मिनिट 90 मिनिटासाठी तुम्हाला 90 मिनिटं दिली जाणार आहे. त्यामध्ये बघा जनरल सायन्स सगळ्यात पहिले आपलं सायन्स आलेलं आहे 25 मार्क्स. हे 25 मार्क्स फिक्स करायचे असतील तर आता लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, रोज डेली 10 वाजता जनरल सायन्सचं लेक्चर होतं. ग्रुप डी ला जे काही क्वेश्चन तुमचे येत आहेत ते तुम्ही युट्यूबवर आपल्या चॅनलवर चेक करा. आपण शिकवलेले क्वेश्चनच ग्रुप डी च्या सायन्समध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आपली बॅच देखील आहे, तुम्ही बॅच पण जॉईन करायची आहे. ठीक आहे, प्रश्नोत्तरांची आपली ही बॅच असणार आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर तुम्हाला सगळं अवेलेबल होणार आहे, जे की आपण डिटेलमध्ये पुढे बघूया. ठीक आहे, जनरल सायन्स 25 मार्काला, मॅथमॅटिक्स 25 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे रिझनिंग जे आहे ते 30 ला आहे आणि जनरल अवेअरनेस 20 ला. करंट अफेअर, ठीक आहे, चालू घडामोडीवरच प्रश्न विचारले जात आहे. आता जर तुम्ही 2024 ची जी वॅकन्सी आलेली होती ग्रुप डी ची, ज्याचे एक्झाम आता चालू आहे बघा. ठीक आहे, जे एक्झाम आता लोक देत आहेत. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला 20-20 मार्काचं पूर्ण करंट विचारतायत ना. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स म्हणजे ना हिस्ट्री आहे, ना जिओग्राफी आहे, ना पॉलिटी आहे, काहीच नाही. फक्त करंट अफेअर तुम्हाला विचारले जात आहे. 2025च्या जून पासून तर आतापर्यंतचं सगळं करंट अफेअर तुम्हाला विचारलं जात आहे. 20चं पूर्ण करंट अफेअरच आहे. सो तुम्हाला पेपर पॅटर्न वर लक्ष द्यायचं आहे. पेपर पॅटर्न जसा चेंज होतोय, अभ्यास आपला तसा चेंज झाला पाहिजे लगेच. ठीक आहे, त्यानंतर बघा टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि टोटल मार्क्स सुद्धा 100. ठीक आहे, टाइम किती आहे? 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम मिळणार आहे. द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी 120 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स हु आर इलिजिबल फॉर यूज ऑफ अ स्क्रॅप द सेक्शन वाइज डिस्ट्रीब्यूशन गिवन इन द अबाउट टेबल इज ओनली indicative and there may be some variation in the actual questions paper. There will be negative marking and 1/3 marks. म्हणजे तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे? निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, निगेटिव्ह मार्किंग वर फोकस करा. 1/3 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे. ओके, म्हणून जे प्रश्न आपल्याला येत आहे, ज्याचं उत्तर कन्फर्म माहितीये, तेच सॉल्व्ह करायचं. जर तुम्ही असंच तुक्का मारायचा म्हणून जर प्रश्न सॉल्व्ह करत गेले तर जे बरोबर आहे त्याचेही मार्क्स कट होत जातील. ठीक आहे, 1/3 तुम्हाला इथे काय असणार आहे? निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ठीक आहे, बघा जे ॲबनॉर्मल वगैरे असतात असे जे काही स्टुडंट आपण बोलू शकतो, तर त्यांना 120 मिनिट देतात. जसं की तुम्हाला 90 मिनिटं दिलेली आहे, त्यांच्यासाठी 120 मिनिट म्हणजे 120 मिनिट याच्यासाठी देतात कारण ते नॉर्मल व्यक्तीसारखे लगेच फास्टमध्ये पेपर नाही सॉल्व्ह करू शकत म्हणून. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्यांना? चला आता आपण जाणून घेऊया थोडंफार फिजिकल इफिशियन्सी टेस्ट बद्दल. बघा, याचा डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, बट हे फक्त जस्ट इन्फो आहे, इन्फॉर्मेशन आहे की कशा पद्धतीने तुमचे पेपर आहे, कसा तुमचा पेपर पॅटर्न असणार आहे. सीबीटी फर्स्ट तुमची होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे आणि जीके आहे. एवढं तुम्हाला विचारलं जातं. किती मार्क्स साठी ते देखील मी सांगितलं. फॉर्म फिलिंगचे जे तारखा आहे त्या देखील सांगितलेल्या आहे. क्लोजिंग डेट सुद्धा सांगितलेली आहे. एज लिमिट, त्याच्यानंतर तुमचा इनिशियल पे सुद्धा मी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय. याबद्दल अजून डिटेल तुम्हाला जे हवं असेल ते मिळणार आहे. ठीक आहे, अजून डिटेल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकतात. ओके, चला आता ही जी फिजिकल टेस्ट असते ना, तर त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. वेट लिफ्टिंग तुम्हाला करावी लागते. समजा ट्रॅक वरती म्हणजे काही झालंच, ठीक आहे, इन केस काही झालेलं आहे आणि तुम्हाला कोणातरी व्यक्तीला घेऊन काय करावं लागलं? ट्रॅक वरून जावं लागलं, रनिंग करावी लागली. अशी काही कंडिशन आहे की ज्याच्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीला काय करावं लागेल? घेऊन रनिंग करावं लागेल, काहीतरी सुरक्षित जागेवर पोहोचवावं लागेल. असं काही गोष्टी असतील त्याच्यासाठी तुमची ही फिजिकल टेस्ट होते. पोलीस भरतीसाठी खूप अशी नाही होत, जसं की पोलीस भरतीचं ग्राउंड जसं होतं त्या पद्धतीची नाहीये ही टेस्ट. बघा, जर मेल कॅन्डिडेट असेल तर त्यांना शुड बी एबल टू लिफ्ट अँड कॅरी 35 kg ऑफ वेट. ठीक आहे, आता त्यांना 35 किलो वजन उचलायचं आहे. 100 मीटर रनिंग करायची आहे 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे, म्हणजे 35 किलो वजन उचलून 100 मीटर त्यांना जायचं आहे 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे,
आणि वेट डाऊन म्हणजे तुम्हाला खाली पण ते वेट ठेवायचं नाहीये, ते घेऊनच पळायचं आहे. कोणासाठी? मेलसाठी, पुरुषासाठी. तेच फिमेलसाठी काय आहे? 20 केजी सेम दिलेलं आहे. वजनामध्ये फरक आहे. 20 केजी वेट तुम्हाला घ्यायचं आहे. 100 मीटर 2 मिनिटात. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स आणि टाइम सेम दिलाय. वेटमध्ये फरक आहे ना, स्त्री पुरुषाचा जी क्षमता आहे ना वेट घेण्याची, ती पण कशी आहे? डिफरंट आहे की नाही? त्या पद्धतीने इतकं वजन सहन करण्यासाठी पण काय पाहिजे? इकडे पुरुषच लागणार आहे. 35 इथे दिलेला आहे आणि स्त्रियांसाठी 20 दिलेला आहे. ओके, इतकाच याच्यामध्ये फरक असणार आहे. याचा डिटेल व्हिडिओ मी आणणार आहे. ठीक आहे, समजतंय? आता इथे बघा, शुड बी एबल टू रन फॉर अ डिस्टन्स ऑफ 1000 meters in a 5 minutes and 40 seconds इन वन चान्स. ठीक आहे, याच्यासाठी पण हे पण तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. फिजिकल टेस्ट मध्ये हे देखील तुम्हाला पुन्हा चान्स हा मिळणार आहे. इथे पण तुम्हाला तेच दिलेलं आहे बघा. शुड बी एबल टू रन फॉर डिस्टन्स ऑफ 1000 मीटर इन अ 4 मिनिट. इथे तुम्हाला 4 मिनिटं केले, फिमेल आहे म्हणून 5 मिनिटं केलेले, आणि इथे 15 सेकंड आहे, तिथे 40 सेकंड आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलेलं आहे काय? तर ग्रुप डी ची न्यू वॅकन्सी बद्दल, ज्याची पदांची संख्या आहे 22,000 प्लस. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये आपलं करिअर करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की एक एक सेफ आणि परमनंट जॉब मला मिळावा, ठीक आहे, माझी लाईफ सिक्युअर व्हावी याच्याने, तर खूप छान आहे रेल्वेची वॅकन्सी आणि रेल्वेचे जॉब तुम्ही याच्यात नक्की ट्राय करू शकतात. ओके, आणि जनरल सायन्ससाठी टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जास्तीत जास्त सगळ्या विद्यार्थ्यांकडे या चॅनलच्या लिंकला, या व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला डाउनलोड करायचं आहे. आणि असेच इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणखीन काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते सांगू शकतात. नक्कीच तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.